स्तनरोग आणि स्तनकर्करोग उपचार क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणारी राज्यातील पहिलीच समर्पित शैक्षणिक परिषद टुलिकॉन 2025 आज छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वीरित्या पार पडली. MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अंतर्गत MGM टुलिप ब्रेस्ट सेंटर यांच्या पुढाकाराने आयोजित या परिषदेत स्तनकर्करोग उपचारातील आधुनिक, वैज्ञानिक आणि मानव केंद्रित दृष्टिकोन अधोरेखित झाला. या परिषदेत स्तनकर्करोग शस्त्रक्रिया, ऑन्कोप्लास्टिक सर्जरी, अवयव संरक्षण शस्त्रक्रिया आणि मल्टीडिसिप्लिनरी केअर यावर सखोल आणि प्रत्यक्ष अनुभव आधारित चर्चा करण्यात आली. स्तनकर्करोगाच्या उपचारात केवळ शस्त्रक्रिया नव्हे तर रुग्णाचे आयुष्य, सन्मान आणि मानसिक स्वास्थ्य केंद्रस्थानी असले पाहिजे या भूमिकेतून टुलिकॉन 2025 ची संकल्पना साकार झाली. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिटनमधील मँचेस्टर युनिव्हर्सिटी अँड लंडन NHS ट्रस्ट येथील तज्ज्ञांसह देशभरातील नामवंत स्तन शस्त्रक्रिया तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेला असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसेच MGM मेडिकल कॉलेजचे उपअधिष्ठाता डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. तर आयोजनाची सर्व सूत्रे डॉक्टर आशुतोष तोंडारे यांनी सांभाळली. या परिषदेत एक महत्त्वाचा संदेश ठळकपणे देण्यात आला. मास्टेक्टॉमी हाच एकमेव पर्याय नाही. आज स्तन संरक्षण शस्त्रक्रिया सुरक्षित, प्रभावी आणि रुग्णांच्या जीवनमानासाठी उपयुक्त आहे हे वैज्ञानिक पुराव्यासह अधोरेखित करण्यात आले. बेस्ट कन्व्हर्सेशन सर्जरी BCS, सेंटर लिम्फ नोड बायोप्सी, ऑक्सिलियर डिसेक्शन, कोअर निडल बायोप्सी व FNAC मधील निर्णय प्रक्रिया, हॉल बेस्ड रिकन्स्ट्रक्शन, मल्टीडिसिप्लिनरी कॅन्सर केअर यावर प्रत्यक्ष अनुभव आधारित सादरीकरण आणि चर्चासत्रे झाली. स्तनकर्करोगाच्या उपचारात रुग्णांचे आयुष्य आणि मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे यावर भर देत डॉक्टर अरुणा कराड आणि डॉक्टर शलाका जोशी काय म्हणाल्या ते पाहूयात. मी डॉक्टर अरुणा कराड, फर्स्ट टुलिकॉन 2025 ही जनरल सर्जनसाठीची जी स्पेशली ब्रेस्ट किंवा स्तन रुग्णांसाठीची कॉन्फरन्स औरंगाबादमध्ये संपन्न होत आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. जवळजवळ 150 पेक्षा जास्त सर्जन्सनी याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांनाही त्याचा खूप फायदा होत आहे. हे ऐकून मला खरंच बरं वाटतंय की ही कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश सफल झालेला आहे. या कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश हा होता की भारतामध्ये आणि जगभरामध्येही स्तन कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे, पण त्या प्रमाणात एक्सपर्ट स्पेशालिटी नाही आहे आणि आपल्याकडे खेड्यातून येणाऱ्या पेशंट्सना कुणाकडे जायचं हेही कळत नाही. त्यामुळे प्रत्येक सर्जनला त्याची योग्य ट्रीटमेंट काय आहे, जगात सध्या काय संशोधन चालू आहे याचा फायदा पेशंटपर्यंत पोहोचवावा, शेवटच्या अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही कॉन्फरन्स घेण्यात आली आहे. महिलांनी न लाजता दर महिन्याला स्वतःची स्तन तपासणी करायला पाहिजे. वर्षातून एकदा 40च्या पुढे मॅमोग्राफी आणि तज्ज्ञांकडून स्वतःच्या स्तनाची तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि मधल्या काळामध्ये स्वतःला काही वाटलं ते ताबडतोब डॉक्टरांकडे जायला पाहिजे. खरं म्हणजे आपल्याकडे त्रास झाला नाही तर पेशंट डॉक्टरपर्यंत येत नाही, पण 85% वेळेला कर्करोग किंवा स्तनाचं ब्रेस्ट कॅन्सर हा न दुखणारी गाठ या स्वरूपात येतो. त्यामुळे गाठ असेल तर ती ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन ते कॅन्सरची नाही ना याची खात्री करून घेणं. दुसरी गोष्ट, समजा कॅन्सरची असेल आणि ती लवकर लक्षात आली, तुमचं स्तनही वाचू शकतं आणि तुमचं आयुष्यही वाचू शकतं, कारण त्याची ट्रीटमेंट लवकर व्यवस्थित झाली तर याच्यातून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. सो आज आपल्या देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचं निदान वाढलेलं आहे. 25 महिलांमध्ये एका महिलेला ब्रेस्टचा म्हणजे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. आज मी डॉक्टर शलाका जोशी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई परेल इथून औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला मी कॉन्फरन्ससाठी आले. ही कॉन्फरन्स टुलिकॉन म्हणून हा पहिली कॉन्फरन्स आहे औरंगाबादची. फक्त ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाविषयी ही कॉन्फरन्स आहे. MGM हॉस्पिटलमध्ये ही कॉन्फरन्स घडत आहे आणि डॉक्टर अरुणा कराड या ब्रेस्ट विभागाच्या प्रमुख आहेत. तिकडे गेल्या 11 वर्षापासून ते ब्रेस्ट डिपार्टमेंट ते रन करतायत. त्यांच्याबरोबर डॉक्टर आशुतोष तोंडारे ब्रेस्ट सर्जन आहेत. त्यांचं ट्रेनिंग आमच्या टाटा हॉस्पिटलमध्ये आणि
भारताच्या बाहेर UK मध्ये, लंडनमध्ये सुद्धा झालेलं आहे. सो ही चांगली गोष्ट आहे की MGM हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बद्दल एक वेगळं डिपार्टमेंट आहे आणि त्याचा फोकस फक्त ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी आणि त्याची बाकीची ट्रीटमेंट ह्याच्यावर केला जातो. कारण ब्रेस्ट कॅन्सर आज बरा होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर जर लवकर निदान झालं, म्हणजे स्टेज 1 मध्ये निदान झालं, तर 90% ब्रेस्ट कॅन्सर बरे होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला हे गरजेचं आहे की त्यांची बरोबर ट्रीटमेंट केली पाहिजे, लवकर निदान केलं पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची निदान काय, कसं, लक्षणं काय असतात हे जाणलं पाहिजे. आणि ती लक्षणं जर त्यांना स्वतःमध्ये आढळली, जशी एखादी गाठ किंवा ब्रेस्टमध्ये कुठल्या स्तनामधून कुठला डिस्चार्ज म्हणजे निपल डिस्चार्ज असा जर आढळला, तर स्त्रियांनी जरूर ब्रेस्ट कॅन्सरच्या डॉक्टरकडे किंवा कुठल्याही फिजिशियनकडे, गायनेकॉलॉजिस्टकडे, सर्जनकडे जावं आणि तपास करून घ्यावा. तो कॅन्सर आज कॉमन कॅन्सर आहे भारतामध्ये आणि तो जर निदान झाला तर तो बरा होऊ शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे. मी डॉक्टर कराड आणि डॉक्टर तोंडारे ह्यांना कॉंग्रॅच्युलेशन सांगते की त्यांनी ही कॉन्फरन्स इकडे आज इतक्या चांगल्या पद्धतीने घडली आहे आणि ऑलमोस्ट 100 ते 150 लोक ही कॉन्फरन्स अटेंड करून वेगवेगळ्या देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागामधून लोक, डॉक्टर्स इकडे आलेले आहेत आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटबद्दल चर्चा करतात. तज्ज्ञांचे अनुभव, वैज्ञानिक चर्चा आणि मानवकेंद्रित दृष्टिकोन यामुळे टुलिकॉन 2025 ही केवळ परिषद न राहता स्तन कर्करोग उपचारातील परिवर्तनाचा ठोस मंच ठरली. प्रतिनिधी राजरत्न भोजने, आधुनिक केसरी, छत्रपती संभाजीनगर.